तू नाखवी मी तुझा नाखवा सोबलियो जोरा कोळी वाऱ्यात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ब्लॉग बनवायचा विचार भरपूर वेळेला केला होता, पण आज मला इच्छा झाली की ब्लॉग बनवू. आणि आज आम्ही आलो आहे शिमलाला. 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग मी तुम्हाला काहीच दाखवू नाही शकली. मला बनवायचं होतं, पण एवढी धावपळ झाली आणि एवढं दमलेलो की वाटलंच नाही की ब्लॉग बनवावा. आणि फर्स्ट टाईमच बनवायचा होता, तर थोडी भीती पण होती. तर पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवेन. शिमला तर आमचं झालं आहे फिरून, आता आम्ही चाललो आहे मनालीला. तर पुढे मी दाखवेन तुम्हाला चांगले चांगले स्पॉट आणि प्लस आम्ही कुठे हॉटेल्स कुठले चांगले असतील किंवा आम्ही कुठून आलो आहे, तर सर्व गोष्टी तुम्हाला या ब्लॉगच्या एंडिंगला मी सांगेन. तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. रेडी वगैरे होऊन निघालो आहे रूमवरून. आणि इथेच ना, म्हणजे रूमच्या बाहेरच या भरपूर चांगला व्ह्यू दिसतोय. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. ह्या हॉटेलला थांबलो आहे. ही समोरचीच रूम आमची आहे आणि खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही, इथे व्ह्यू एकदम भारी येतो आहे. खूप आवडलं. आणि आत्ता आम्ही चाललो आहे खाली नाश्ता करायला. नाश्ता करायला आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवते नाश्त्यामध्ये काय काय व्हरायटीज आहे. तर आम्ही आत्ता बसलो आहे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये मी दाखवते तुम्हाला आम्ही नाश्त्यामध्ये काय काय घेतलं आहे. भरपूर काय काय गोष्टी होत्या, पण मी घेतले फ्रूट्स, कांदे पोहे, कॉफी आणि कॉर्नफ्लेक्स. आम्ही आता बसलो आहे बसमध्ये आणि आम्ही आता निघतो आहे मनालीसाठी. तर तुम्हाला पुढे नवीन नवीन स्पॉट आणि पूर्ण जर्नी दाखवेन मी. 2 hours later. गाईज, आता आम्ही पोचलो आहे रेस्टॉरंटला. आता जेवण करतो आहे. ऑलमोस्ट इथे तयारी पण झाली आहे जेवणाची. कुठे बसायचा? बस इथे बस, कुठेही बस. चल फॅन खाली बसू. फॅन खाली इथे आम्ही लंच करणार आहेत. तर आता जेवण हे गाईज, आम्ही ज्या रेस्टॉरंटला आलो ना, तिथे बघायला सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. भरपूर भारी व्ह्यू आहे. पाठीमागे पण बघू शकता, मस्त व्ह्यू आहे. आणि आता जेवण झाल्याच्या नंतर परत बसमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. सो मस्त जेवण घेतो आधी आणि पुढचा ब्लॉग पण तुम्ही असाच कंटिन्यू बघत राहा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ब्लॉगमध्ये काय करून आल्यास गाईज. तर जेवण स्टार्ट करूया. इथे सर्व लोक जेवण करत आहेत, ऑल आमचा ग्रुप. आता मी जेवण वगैरे करून निघालो आहे मनालीसाठी. तर तुम्हाला मी अजून 2-3 स्पॉट दाखवेन. जायचं तिथं फोटो काढायला. हॉटेल दाखवत नाही का असं? हॉटेल बघू शकता माझ्या पाठी तुम्ही. असंच बघा, म्हणजे मला बघायला भेटेल. आणि त्या हायवेवरच सर्व गोष्टी असतात, म्हणजे हॉटेल्स हायवे टचच असतात. म्हणजे थोडी पण स्पेस नाही पुढे. आणि आम्ही पण एक पॉईंटवर फोटो काढायला जातो आहे. फोटो काढून झाल्यानंतर मग मी तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवते. तर आपण आता आलो आहे शॉल फॅक्टरीला. इथली बोलतात फेमस फॅक्टरी आहे कुल्लूची. तर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवेन आतमध्ये गेल्यानंतर. तर आता आतमध्ये जाऊया गाईज. तर आपण ना जे शॉल्स बनतात मी तुम्हाला दाखवते की कसं बनवतात.
मस्त वाटते. घ्यायचे आम्ही इथे आता गाडीसाठी थांबलोय आणि इथून आहे ना मस्त काय आहे, नदी आहे का? नदीचा व्ह्यू दिसतोय. सतलज नदी इकडं. सतलज नदीचा व्ह्यू दिसतोय आणि इथेच आमची गाडी लागणार आहे. हे लोक थांबलेत ना तिथे. तर आता आम्ही चाललोय हॉटेलला आणि बाकी मी पुढे तुम्हाला दाखवेन की लंचमध्ये आणि सॉरी लंच नाही आता डिनरमध्ये काय काय असणार आहे आणि हॉटेल पण दाखवेन मी तुम्हाला. 5 minutes later. गाईज आता मी पोहोचलोय हॉटेलला आणि हॉटेल बघू शकता तुम्ही किती भारी आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते हॉटेल बघा. बघू शकता तुम्ही इथे बाथरूम वगैरे आहे. पूर्ण बेडरूम आहे. व्ह्यू पण वाव एकदम भारी व्ह्यू येतोय. मस्त आपण इथे नंतर फोटो पण काढू. कसा उघडायचा? अच्छा इथे फ्रीज पण आहे. वा 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 मस्त. लॉकर सिस्टम पण आहे. सामान ठेवण्यासाठी एवढ्या गोष्टी आहेत. पाणी, बेड पण चांगला आहे. टी व्ही आहे. बसायला चांगली स्पेस आहे. इथे आता फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही आणि फ्रेश होऊन आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये. जरा इथे हॉटेलच्याच बाजूलाच एक मार्केट आहे. मीन्स मॉल बोलतात त्याला. तर तिथे आम्ही जरा फिरून वगैरे थोडीफार शॉपिंग, आवडलं काहीतरी शॉपिंग पण करू. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. त्यानंतर परत इथे येऊन डिनर करणार आणि त्यानंतर मी दाखवेन तुम्हाला की काय काय गोष्टी असणार आहेत. उद्या सकाळी लवकर पण निघायचे त्याच्यामुळे आम्ही आता लवकर इथून हॉटेलमधून निघतोय. शॉपिंग वगैरे क्लिअर करून सर्व गोष्टी बघून इथून मग नंतर डिनर करूया. सो गाईज आता आम्ही आलोय मनाली मॉल रोडला. तर इथे भरपूर क्राऊड आहे. दाखवते मी तुम्हाला. हॉटेलच्या बाहेर जिथे स्पेस आहे तिथे आम्ही बसलो आहे. फोटोशूट वगैरे चालू आहे. इथे पण मस्त बसायला आहे. भरपूर स्पेस आहे बसण्यासाठी. तिथे आम्ही सर्व शाही पनीर. झाल लॉबी एरिया आहे. किती भारी आहे. एकदम स्पेस पण आहे बसायला. आणि ते फोटोशूटसाठी वगैरे स्पेस आहे. इकडे पण अजून भरपूर सारे रूम्स वगैरे आहेत. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही वरती जातो रूममध्ये जरा रेस्ट करायला. मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो आहे वरती स्नोवर. आम्ही आलो नाश्ता करायला आणि इथे कांदे पोहे आणि इथे पराठे आणि इथे पुरी आहे. इथे बटाट्याची भाजी, पोळी बटाट्याची भाजी आणि इथे अंडा ब्रेड खाऊ शकता. इथे ब्रेड्स आहे. त्याच्यानंतर ज्यूस पण आहेत. केळी, इथे फ्रूट्स होते संपलेत ते आता. चोकोज वगैरे पण आहेत इथे. कॉफी, टी सर्व गोष्टी आहेत. आता आम्हाला नाश्ता करायला
फ्रूट्स आणि चॉकोज घेतलेत आणि त्यांनी ब्रेड अंडा आणि काय केला, बस एवढंच, बस झाला. गाईज आता मी स्नोचे कपडे वगैरे घालून रेडी झालो आहे. इथे स्नोचे कपडे भेटतात, कपडे घालून रेडी झालो आहे. दाखवते मी तुम्हाला. नेचर इथे एवढं भारी आहे ना, वाव, जाम भारी आहे, जाम भारी. दाखवते मी तुम्हाला बघा. इथून आम्ही आलो हॉटेलवरून आणि हा व्ह्यू बघा किती भारी वाटतो. इथे स्नो, पहाड आहे आणि आता इकडे जायचं आहे. भरपूर चांगला व्ह्यू आहे, भरपूर. पूर्ण ड्रेसअप बघा, पूर्ण पॅक होऊन जायला लागतं वरती. स्पॉटवर थांबलो, एवढा भारी स्पॉट आहे ना. इथून मस्त स्नो दिसतोय, पूर्ण 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 ढग आहे. एकच फोटो काढत होतो. तर आम्ही आता चाललो वरती स्नो बघायला. ब्लॅक स्नो आहे, जरा झाली भरपूर. नीट आहे, नीट सड. पाय पण सरकतोय. काही पाय देत ना ते खोचे, त्या खोच्यामध्येच काही पाय देऊन ठेवलेत ना त्याच्यामध्येच पाय टाकतात. आता आम्ही चाललो वरती, थोडं चालायला लागेल. काय आहे? चांगली दिसते का? कसं कसं गरमच पाय पण सरकतोय, कशी पडली पाय सरकतोय, भीती वाटते स्नोमध्ये. एन्जॉय वगैरे करू. इथे असा स्नो आहे मस्त, पूर्ण पहाड 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 आहे. रेडी मस्त मॅगी खातोय, गरम गरम मॅगी भारी लागते. मागे असं मस्त स्नो आहे आणि इथे एक नदी पण आहे, म्हणजे तो पूर्ण वितळलेला स्नोची नदी होती, ती नदी आहे मस्त. मजा आली का मग? एकदम मस्त. जायचं मग? चला. ते आपलेच सर आहेत ना. बरं ना. मक्का खाणार आहे थंडीमध्ये, मक्का. वा, चढून चढून दमलोय. इथे पण मस्त फोटोशूटला जागा आहे. एक नदी, डॅम आहे ना हा? साठवलंय पाणी. अच्छा, ही नदी आहे
आता ना आमचा एक इव्हेंट आहे, त्याच्यासाठी रेडी वगैरे होऊन चाललो आहे आम्ही आता आतमध्ये. इथे इव्हेंट अरेंज केला आहे, ज्यांच्यासोबत आम्ही ही ट्रिप अरेंज केले. आता आम्ही आलो आहे डिनर करायला. जेवण वगैरे झालं आहे आणि जेवण करून आम्ही आता जरा वॉक करायला आलो आहे, कारण की जरा जास्तच जेवलो आहे म्हणून. तर थोडा वॉक वगैरे करू आणि तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून भरपूर गोष्टी दाखवेन. उद्या हिडिंबा माता टेम्पल वगैरे व्हिजिट करायचे. हॉटेल एकदम भारी, एकदम एक्सपेन्सिव्ह हॉटेल आहे. इथून वरती जायला रूम्स वगैरे आणि इथून लॉबी एरिया वगैरे दिसतो, मी दाखवते तुम्हाला. असं मस्त हॉटेल, इकडे सगळे रूम्स वगैरे आहेत. इथून पण मस्त बाहेरचा व्ह्यू दिसतो. त्याच्यानंतर गेम एरिया पण आहे ते कुठेतरी, मी नाही गेली बट आहे इकडेच कुठेतरी. बाकी तर रूम्सच दिसतात. ठीक आहे, मला माहिती नाही आता गेम एरिया कुठे, बट असेल तर मी तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये. तर मी आपण आलो रूममध्ये. आज माझा हा ड्रेसअप होता. थोडा नाही जास्तच आराम वगैरे करून त्याच्यानंतर उद्याचा डे मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.